पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या संवेदनशील प्रकरणाचा तपास आता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे। सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलेल्या एका धक्कादायक पुराव्यामुळे या तपासाची दिशा स्पष्ट होत असून आरोपीने गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय बळावला आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा घडल्यानंतर आरोपी भीमराव कांबळे हा घटनास्थळावरून पळ काढताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मात्र केवळ त्याचे पळणेच नाही तर त्याच्या खांद्यावर असलेले एक मोठे गाठोडे सध्या पोलिसांच्या तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरले आहे। सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी खांद्यावर एक जड गाठोडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसतोय। हे गाठोडे नक्की कशाचे होते, त्यात नेमके काय दडवले होते आणि त्याचा या क्रूर गुन्ह्याशी काय संबंध आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस आता सखोल तपास करत आहेत। पोलिसांना असा दाट संशय आहे की चिमुकलीवर अत्याचार आणि तिची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच्याच रक्ताने माखलेले कपडे किंवा हत्येसाठी वापरलेले हत्यार लपवण्यासाठी या गाठोड्याचा वापर केला असावा। गुन्ह्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे भौतिक पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने हे गाठोडे नक्की कोठे नेले आणि त्याची विल्हेवाट कोठे लावली हे शोधणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे। या प्रकरणातील चिमुकलीच्या शवविच्छेदन अहवालात अत्यंत हृदयद्रावक माहिती समोर आली आहे। या अहवालानुसार चिमुकलीच्या शरीरावर बोथट आणि टणक हत्याराने वार करण्यात आले होते। यावरून आरोपीने अत्यंत क्रूरपणे हे कृत्य केल्याचे स्पष्ट होत आहे। आरोपीने हत्यार नक्की कुठून मिळवले, त्याने हे एखाद्या दुकानातून विकत घेतले होते की अन्य मार्गाने प्राप्त केले होते, तसेच सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या त्या गाठोड्यात हेच बोथट हत्यार होते का, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांना आरोपीची सखोल उलट तपासणी करायची आहे। नसरापूरमधील या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे। जनमानसातील हा संताप आणि सुरक्षेची खबरदारी लक्षात घेता आरोपी भीमराव कांबळेला प्रत्यक्ष न्यायालयात हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर उभं करण्यात आलं। गुन्ह्यातील हत्यार हस्तगत करणे आणि त्या संशयास्पद गाठोड्याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात पटवून दिले। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत 12 मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहे। आता 12 मेपर्यंतच्या या काळात पुणे ग्रामीण पोलीस त्या गाठोड्याचे रहस्य उलगडण्यात आणि गुन्ह्यातील महत्त्वाचे दुवे जोडण्यात यशस्वी होतात का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस सर्व ताकदीनिशी या प्रकरणाचा तपास करत आहेत। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।